वरळीमध्ये जाऊयात, आमदार आदित्य ठाकरे बोलतायत। तुम्हाला एक सांगतो, माझं जे आता रीडिंग आहे ते असं आहे की जे अपात्र ठरवायचे आहेत किंवा पैसे कमी करायचे आहेत की ज्यांच्याकडून परत खात्यातून काढून घ्यायचे ते हे भाजप सरकार महापालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर अपात्रची यादी मोठी करेल, ज्यांच्या खात्यातून पैसे पुन्हा घ्यायचे त्यांच्याकडून घेतील आणि नंतर बंद करून टाकतील योजना। फोडाफोडीचं राजकारण पुन्हा होणार आहे। शिवसेनेने देखील बरेच आमदार आमच्या संपर्कात आहेत। नाही जेवढे घ्यायचे तेवढे घ्या, पण जनतेची सेवा तरी करा। आता एवढं ईव्हीएमनी बहुमत दिलंय ना, संख्याबळ दिली ईव्हीएमनी, तर काम कधी करणार तुम्ही? एक बघा, राजकीय संस्कृती कधी महाराष्ट्राची एवढी घाणेरडी नव्हती की फोडाफोडीचं राजकारण एवढ्या खालच्या पातळीला गेलेलं। हा महाराष्ट्र नाही, हे जे बाहेरून तुम्ही पाहताय ही संस्कृती इम्पोर्ट केली गेली आहे। महाराष्ट्र जो आज पाहताय आपण, मग शेतकरी असेल, महिला असतील, युवा वर्ग असेल, ते सांगतात आमची कामं करा, आमच्या मनात जे ते ओळखा आणि कामं करा। उद्योग महाराष्ट्रात भाजपने जे राजकारण आणलेलं आहे ते एवढंच आहे, विषाचं राजकारण, फोडाफोडीचं राजकारण, अजून राजकारण घाण कसं होईल। आणि कधी तुम्ही फोडाफोडी जेवढी करायची तेवढी करा, पण जनतेला जे तुम्ही आश्वासनं दिलेली ना ती पूर्ण करा। उद्योग मंत्री दावोसमध्ये आहेत, तिथून म्हणतात की काँग्रेसचे माजी नगरसेवक आमदार आमच्या संपर्कात आहेत। ठाकरेंच्या ते शिंदे गटातले पण बोललेत का? तेच नाही, जे तुम्ही ज्यांचा उल्लेख करते उद्योग मंत्र्यांबद्दल, ते शिंदे गटाचे आमदार पण फोडायचा विचारत आहेत मला वाटतं। दावोसला कशासाठी जातात आणि तिकडनं कशा प्रकारे? बघा, मला त्याच्यात जायचं नाहीये, पण थोडा अभ्यास आमचा चालू आहे त्याच्यावर। डायव्होसच्या काही घडामोडी आहेत, त्याच्यावर अभ्यास चालू आहे, त्याच्यात लवकरच तुमच्या समोर काही गोष्टी येतील। एका बाजूला वाटतं म्युझिक कॉन्सर्ट आहे, त्यांना लोक खेचायला मोठे मोठे गायक लागतात। आमच्याकडे नायक आहेत, त्यांच्याकडे गायक आहेत। बघा, तुम्हाला एक सांगतो मी, वाल्मिक कराड हे स्वतः शरण आले। हा म्हणजे त्यांच्याकडे मोबाईल फोन नव्हते वाटतं, त्यांची संपत्ती खूप आहे पण मोबाईल फोन नव्हते। संतोष देशमुखने न्याय कधी मिळणार ह्याच्यावर बीड आक्रोश करते, परभणी जिल्हा वेगळा आक्रोश करत आहे। पण ते सगळं सोडून आपण काय केलंय, जेवढा मोकळा हात आपण पोलिसांना देऊ, आपण पाहतोय पोलिसांनी 24 तासात ते बांगलादेशीला पकडलं। म्हणजे पोलिसांनी ठरवलं आणि त्यांना मोकळं हात दिला, मोकळं मैदान दिलं तर पोलीस काही करू शकतात। पण गृह खातं कोणाला वाचवतंय? वाल्मिक कराडांना वाचवतंय का? सरकार वाचवतंय का? हा एक विषय आहेच ना। हे आपण विचार केला पाहिजे की सरकार कोणाला वाचवतं आणि कशासाठी वाचवतंय। प्रश्न उपस्थित केले जात आहेत, त्यांच्या पक्षातले देखील लोक म्हणजे भाजपचे पण कार्यकर्ते विचार करतात की संतोष देशमुखना कधी न्याय मिळेल। पण भाजपचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनाच जर न्याय मिळत नसेल या राज्यामध्ये तर अजून काय अपेक्षित करायचं? तर वरळीमधून आमदार आदित्य ठाकरे बोलत होते। महापालिका निवडणुकांनंतर लाडकी बहिणीच्या बोगस अर्जदारांची यादी वाढणार आणि लाडकी बहीण योजना बंद होणार असं सुद्धा वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलंय।